हॅलो स्टुडंट्स, पहा आपल्याला हा सम नोटीस करायचा आहे. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर का फाइंड करायचा असेल, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मी मेन्शन करतो इथे. ओके, आता या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर का फाइंड करायचा असेल, पण आपण जर का कंपोजिट फंक्शनचा कॉन्सेप्ट यूज केला, म्हणजे साइन इनवर्स ऑफ त्याच्या आतमध्ये एक फंक्शन नाही का, म्हणजे जर का मी याला x समजेन तर साइन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह आपण काय बोलणार, 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स चा स्क्वेअर, बरोबर ना. x चा स्क्वेअर परत इंटू करत असतो आपण, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डमी x. ओके, दॅट मीन्स 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, याचा परत डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करेल आपण. आता याच्यानंतर परत हा u डिवाइड बाय v मेथड होईल नाही का, u डिवाइड बाय v, आणि हा आणखीन भरपूर थोडासा कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं काय आहे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे आपल्याला फाइंड करायचं आहे बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे हाच सम काही सबस्टिट्यूट करून, ओके, फार शॉर्ट मध्ये आपण तो करू शकतो का, याचा आपण थोडंसं स्टडी करूया. तर कंटेंट आहे पहा एक्सरसाइज नंबर 1.2 मधला क्वेश्चन नंबर 9 हा आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे, प्लस सॉल्व न्यूमरिकल्स. ओके, म्हणजे याच कॉन्सेप्ट वरती थोडेसे सॉल्व न्यूमरिकल्स पण आपण करूया टेक्स्ट बुक मधले, आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 9 अटेम्प्ट करूया. तर अशा काही सम्समध्ये सबस्टिट्यूशन करून फार शॉर्ट मध्ये आन्सर मिळू शकतं. आता मी कोणत्या सबस्टिट्यूशन बद्दल बोलतोय पहा, एक्सच्या जागी या पर्टिक्युलर केसमध्ये एक्सच्या जागी टॅन थिटा हा अँगल सबस्टिट्यूट केला पाहिजे. मी एक सम करून दाखवतोय म्हणजे आपल्याला थोडीशी बेसिक आयडिया येईल. मी इथे काय बोलतोय पहा, पुट x इज इक्वल टू टॅन थिटा. आता टॅन थिटा एक्झॅक्टली कुठून आला, ओके, याचं पण आपण डिस्कशन करूया, पण जस्ट मी आधी एक प्रोसेस करून दाखवतो. x इज इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करूया. ओके, जर का x इज इक्वल टू टॅन थिटा असेल ना रे, थिटा कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ x. मी असं लिहू शकतो थिटाला. सो y काय बनेल पहा, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, ओके, साइन इनवर्स ऑफ एक्सच्या जागी काय, 2 ॲज इट इज, एक्सच्या जागी काय बोलतोय आपण, तर टॅन थिटा सबस्टिट्यूट करतोय. ओके, डिवाइड बाय 1 प्लस हे पहा एक्सच्या जागी काय, टॅन थिटा. ओके, तर आपल्याला नोटीस हे करायचं आहे की 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो. इन केस जर का तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही असं करू शकता पहा, 2 टॅन थिटा म्हणजे साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. ओके, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा, बट अल्टिमेटली सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय, 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा. तर हा एक कॉस आणि हा स्क्वेअर कॅन्सल, कॉस थिटा इथे येऊन मल्टिप्लाय. दॅट मीन्स y कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ काय, 2 दिस इज साइन थिटा, आणि हा एक्स्ट्रा वाला कॉस थिटा वरती येऊन मल्टिप्लाय. तर फंक्शन असा बनून जाईल. आता हा जरी फॉर्म्युला माहिती असेल ना, 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा, इट इज नथिंग बट साइन 2 थिटा. ओके, सो y कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा, जिथे की साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल. सो y कॅन बी रिटन ॲज 2 थिटा, बट वी नो दॅट व्हॉट इज थिटा इज अ टॅन इनवर्स एक्स ना. पहा ना, थिटाला आपण ॲझम्पशन केलं होतं ना, एक्स इक्वल टू टॅन थिटा बोलला होता ना, सो थिटाला मी टॅन इनवर्स एक्स असं लिहू शकतो. थिटा कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता फायनल स्टेपमध्ये, लास्ट स्टेपमध्ये आपण डिफरन्शिएट करूया. वाय डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन ॲज dy बाय dx, 2 ॲज इट इज. सांगा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हा आपला आन्सर असेल. 2 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हा ऍक्च्युली या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर जर का आपण सबस्टिट्यूशन मेथड प्रिफर करेन ना, फार लवकर आणि फार शॉर्ट मेथडमध्ये, शॉर्ट ड्युरेशनमध्ये आपल्याला हे असं आन्सर मिळू शकतं. आणि आन्सर पण जर का तुम्ही पाहाल तर फार काही कॉम्प्लिकेटेड नाही, एकदम सिम्पल टर्म्समध्ये आन्सर मेन्शन केलेला आहे आपण. पण जर का आपण तो पूर्वीचा मेथड यूज केला असता, लाईक कंपोजिट फंक्शनवाला रूल, ओके, y इज इक्वल टू साइन इनवर्स, याला जर का मी x बोललो असतो, सो साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू परत याचा डेरिव्हेटिव्ह, फार कॉम्प्लिकेटेड बनला असतं प्रोसिजर. तर हा सबस्टिट्यूशन मेथड आहे.
आता सबस्टिट्यूशन मेथड केव्हा यूज करायचा किंवा कोणता सबस्टिट्यूशन मेथड यूज करायचा, ओके, कोणता सबस्टिट्यूशन मेथड मीन्स एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट केलं पाहिजे सो दॅट हे गोष्ट सिम्प्लिफाय होईल. तर हे डिपेंड करेल की तुम्हाला हे फॉर्म्युलेस किती व्यवस्थित पाठ आहेत. तुम्ही फॉर्म्युलेस थोडेसे रिवाइज करून देतो, याच सर्व फॉर्म्युलेसचा आपल्याला इथे रेफरन्स येणार आहे. ओके, तर हे सर्व व्यवस्थित माहिती असणं हे एकदम गरजेचं आहे. तर सबस्टिट्यूशन काय विचार करून मी केला होता पहा इथे, तर 2x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. सर्वात आधी इतकं क्लिअर होतं आपल्याला की साइन इन्व्हर्स जर का असेल ना, असं काहीतरी सबस्टिट्यूट करा की आतमध्ये साइन आला पाहिजे. पहा ना, आतमध्ये साइन आला पाहिजे म्हणजे साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. तर मग मी साइनचे फॉर्म्युलेस थोडेसे रेफर करायला लागलो समजा. तर साइनचे पहा, साइन 2 थीटाचे फॉर्म्युलेस आहेत आणि फायनली साइन 3 थीटाचा एक फॉर्म्युला आहे. पण असा पॅटर्न पाहिजे आपल्याला, 2 इंटू समथिंग डिवाइड बाय 1 प्लस तो जो कोणी आहे त्याचा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला वाटतो आपल्याला पहा, 2 इंटू टॅन थीटा बाय 1 प्लस जो कोणी आहे त्याचाच तिथे स्क्वेअर आहे. तर डायरेक्टली हा जो टर्म आहे तर या फॉर्म्युलाशी लिंक होतोय. तर मग आपण काय करणार रे, डायरेक्टली एक्सच्या जागी मी टॅन थीटा असं मी प्रिफर करतोय. मग पहा ना, तुम्ही पाहू शकता एक्सच्या जागी ज्यावेळेस आपण टॅन थीटा ठेवला, इव्हन हे तर नसतं गेलं तरी चाललं असतं, तुम्ही इथेच डायरेक्टली क्लेम करू शकता दिस इज साइन 2 थीटा म्हणून. ओके, आणि साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल, सो जस्ट 2 थीटा राहिला असता अँड 2 इंटू थीटा इज बेसिकली टॅन इन्व्हर्स एक्स. सो डायरेक्टली आपण डिफरन्शिएट करू शकतो. इथे डिपेंड करेल की हे फॉर्म्युलेस तुम्हाला किती व्यवस्थित पाठ आहेत. या फॉर्म्युलेसचं बेसिकली इथे ऍप्लिकेशन आहे. ओके, तर तो आपल्याला पॅटर्न डिटेक्ट करायला लागतो. हा जो पॅटर्न आहे तो डिटेक्ट करायला लागतो आणि त्यानुसार तिथे सबस्टिट्यूशन करायला लागतात. ओके, एक्झाम्पल नंबर 5, सॉल्व न्यूमरिकल मधला एक्झाम्पल नंबर तुम्ही 5 पाहू शकता. त्यातला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आपण आता अटेम्प्ट करूया. त्यातला थर्ड सम मी आधी स्टार्टिंग मध्ये अटेम्प्ट करतोय पहा. कोसेक इन्व्हर्स आहे. ओके, आपण साइन इन्व्हर्स किंवा साइनशी थोडंसं फॅमिलियर आहे. तर मी काय करतोय पहा, या फंक्शनला y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्सच्या ऐवजी मी इथे मेन्शन करतोय साइन इन्व्हर्स. आणि आपल्याला माहिती पहा, कोसेक इन्व्हर्सचं जर का साइन इन्व्हर्स केला तर आतमधली जी गोष्ट आहे ते एक्झॅक्टली आपल्याला रेसिप्रोकल करायला लागेल. ओके, साइन इन्व्हर्स असल्यानंतर आतमध्ये साइन आणाल म्हणजे साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. ओके, पुढे जाऊन साइन इन्व्हर्स जर का असेल ना इथे आतमध्ये कॉस जरी आणला तरी पण चालत असतं. हे या सम मध्ये मी तुम्हाला ते दाखवून देईन. ओके, तर पहा साइन इन्व्हर्स असेल तर स्टार्टिंगचा आपला हाच अप्रोच आहे की आतमध्ये पण साइन आला पाहिजे. सो साइन इन्व्हर्स आणि साइन डायरेक्टली असं कॅन्सल होईल. तर ना जर का तुम्ही हे लिंक कराल तर साइन 3 थीटाचा फॉर्म्युला इथे पहा ना, हा वाला फॉर्म्युला जर का तुम्ही लिंक कराल तर 3 साइन थीटा मायनस, ओके, मायनस 4 साइन क्यूब, 4 साइन आहे ना हे. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट केलं पाहिजे. तर सबस्टिट्यूशन काय केलं पाहिजे समजण्यासाठी तुम्हाला तो फॉर्म्युला माहितीच असला पाहिजे. तो माहिती असेल तरच तर हे लिंक करू शकता तुम्ही. ओके, तर मी काय करतोय पहा, एक्सच्या जागी साइन थीटा हे सबस्टिट्यूशन रेफर करतोय. ओके, मी असं बोलतो इथे. ओके, पुट एक्स इज इक्वल टू साइन थीटा. आता डायरेक्टली आपण एक्सच्या जागी जर का साइन थीटा ठेवला तर हा काय बनेल पहा, y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ, ओके, 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. ओके, हा असा बनून जाईल ना. दिस इज नथिंग बट साइन 3 थीटा ना. सो y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ साइन 3 थीटा बनेल ना. साइन 3 थीटाचाच तर हा फॉर्म्युला आहे. ओके, सो साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. सो y इज इक्वल टू 3 थीटा बनेल. ओके, सो y कॅन बी रिटन एज 3 थीटा. दॅट मीन्स y कॅन बी रिटन एज 3. आपल्याला आता थीटाचं व्हॅल्यू फाइंड करायचं. पहा रे, x जर का साइन थीटा असेल तर थीटा काय असला पाहिजे, साइन इन्व्हर्स एक्स असला पाहिजे. काय तर साइन इन्व्हर्स एक्स असला पाहिजे थीटा. तर मी काय करतोय पहा, थीटाच्या जागी मी साइन इन्व्हर्स ऑफ एक्स मेन्शन करतोय आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असणार, दॅट इज इक्वल टू 3. आणि साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला काय असतो, तो 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आपण हे लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, सर्व इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. साइन इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा आपला dy बाय dx चा आन्सर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पहा, y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ. तुम्हाला सबस्टिट्यूशन लिंक करायचं आहे. इथे कोणता तरी फॉर्म्युला इथे बनू शकतो का हा विचार करायचा आहे. पहा, इतकेच फॉर्म्युलेस बद्दल विचार करायचा असं नाहीये. आणखीन पण काही वेगळे फॉर्म्युलेस आहेत आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे. तिथे त्याला रेफरन्स धरून पण हे सबस्टिट्यूशन होऊ शकतं. पण मी हे कोणते फॉर्म्युलेस इथे मेन्शन केलेले आहेत रे, जे मेजॉरिटी ऑफ टाइम्स यूज होतील असे फॉर्म्युले मी इथे मेन्शन केलेले आहेत. तर पहा,
आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पहा, 2 sin थिटा इंटू कॉस थिटा, एकदम स्टार्टिंगचा 2 sin थिटा कॉस थिटा, 2 sin थिटा कॉस थिटा हा sin 2 थिटा असतो. तर जर का मी एक्सच्या जागी साइन थिटा सबस्टिट्यूट केला, पहा मी जस्ट इथे रेफर करतोय. आता मला असं वाटत आहे की मी एक्सच्या जागी साइन थिटा रेफर केला पाहिजे, एक्सच्या जागी साइन थिटा रेफर केला पाहिजे. तर काय बनेल माहिती का रे, 2 इंटू साइन थिटा, ओके, अंडर रूट ऑफ 1 मायनस काय एक्सच्या जागी साइन थिटा ना. ठीक आहे, चलो रेफर केला आपण. पण तुम्हाला समजलं असेल 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय असतो, कॉस स्क्वेअर असतो. 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर आणि अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर काय, कॉस असणार. That means y can be written as cos inverse of 2 sin theta into this is cos theta. Okay, याचा अर्थ काय, y is equal to cos inverse of 2 sin theta cos theta, 2 sin theta cos theta काय असणार आहे, sin 2 theta असणार ना. ओके, आता याला आणखीन सिम्प्लिफाय कसं करू शकतो पहा, cos inverse आणि sin तर कॅन्सल नाही होणार आहे ना. तर आपण याला काय करूया पहा, cos inverse ला cos inverse मेन्शन करतोय मी, sin 2 theta याचा अर्थ काय, तर cos 90 minus 2 theta. पारे sin 2 theta म्हणजेच cos 90 minus 2 theta. cos 90 minus 2 theta is nothing but sin 2 theta. So cos inverse आणि cos हे आता कॅन्सल होतील. याचा अर्थ y चा व्हॅल्यू काय बनेल पहा, y चा व्हॅल्यू काय बनेल, पाय बाय 2 मायनस ऑफ 2 थीटा. याचा अर्थ y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ऑफ 2. व्हॉट इज थीटा, x जर का sin थीटा असेल, थीटा म्हणजे sin इनवर्स x असणार ना. सो थीटा इज नथिंग बट साइन इनवर्स ऑफ एक्स ना. आता फायनली डेरिव्हेटिव्ह करायचं पहा, डेरिव्हेटिव्हचा एकच स्टेप आहे, लास्ट स्टेपच आहे फक्त डेरिव्हेटिव्हचा. त्याआधी तर सर्व सिम्प्लिफिकेशनचाच पार्ट आहे. सो वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 दिस इज ॲज इट इज. आणि साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती ना आपल्याला, 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा आपला आन्सर येऊन जाईल. फोर्थ सबटाइप पाल, y is equal to tan inverse of 2 e raised to x by 1 minus e raised to 2x. e raised to 2x ला मी थोडंसं सिम्प्लिफाय करून मेन्शन करतोय पहा, y is equal to tan inverse of 2 into e raised to x. 2 into e raised to x. Just divide by 1 minus हे पहा, e raised to 2x म्हणजे काय, e raised to x चा स्क्वेअर. पण असं हे मल्टिप्लिकेशन होऊन e raised to 2x च बनणार आहे तो. तर आता तुम्ही लिंक करायला स्टार्ट कराल. 2 पहा बरं, हा असा कोणता फॉर्म्युला आहे का, टॅन इनवर्स म्हणजे आतमध्ये थोडंसं टॅन आणण्याचा अप्रोच असेल आपला. तर टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला वाटतोय तसा, 2 इंटू टॅन थिटा. पहा ना, 2 इंटू टॅन थिटा. ओके, डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर, 1 मायनस टॅन स्क्वेअर. ओके, याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल आता सबस्टिट्यूशन काय केलं पाहिजे, तर ई रेस टू एक्स ला टॅन थिटा हा पार्ट सबस्टिट्यूट केला पाहिजे. तर इथे मेन्शन करतोय मी, जस्ट पुट ई रेस टू एक्स ॲज टॅन थिटा. ई रेस टू एक्सला मी टॅन थिटा ठेवला पाहिजे. याचाच अर्थ थिटा म्हणजे काय असेल, तर टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. थिटा म्हणजे काय असेल, टॅन इकडे जाऊन टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स असं बनला पाहिजे. तर आता काय होईल पहा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 ई रेस टू एक्सला काय बोलतोय आपण, टॅन थिटा. ओके, डिवाइड बाय 1 मायनस टॅन थिटा ठेवतोय. ओके, टॅन थिटाचा स्क्वेअर. सो y कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ, दिस इज नथिंग बट टॅन 2 थिटा ना. हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे ना, इथूनच रेफर केला आपण. 2 टॅन थिटा बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर इज नथिंग बट टॅन 2 थिटा. सो टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल, दॅट मीन्स y इज इक्वल टू 2 इंटू थिटा. ओके, दॅट मीन्स y इज इक्वल टू 2. व्हॉट इज थिटा, थिटा इज टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. आता पहा, फायनली आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह करायचं असतं. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx and that is equal to कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ॲज इट इज मेन्शन करायचा, कॉन्स्टंट ॲज इट इज मेन्शन करायचा. जस्ट आता आपल्याला टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह करायचा आहे कोणाचा, तर टॅन इनवर्स ई रेस टू एक्सचा. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह करायचा आहे आपल्याला टू ॲज इट इज. पारे याला जर का आपण डमी एक्स कन्सिडर केला, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो काय असतो, 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. पण इथे डमी एक्स आहे ना, सो मल्टिप्लाय करायला लागणार आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स ने मल्टिप्लाय करणार. सो इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, इट इज ई रेस टू एक्स. सो जस्ट मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स. तर आन्सर काय आहे पहा, 2 इंटू ई रेस टू एक्स डिवाइड बाय 1 प्लस ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. दॅट मीन्स ई रेस टू हे मल्टिप्लाय कराल तर 2x बनून जाईल. सबटाइप नंबर 5 ला लिंक कराल पहा. सबटाइप नंबर 5 ला y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस 9x स्क्वेअर. तर हा स्क्वेअर सारखा वाटतो इथे, तर मी काय करतोय पहा, 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर सोबत रिलेट करण्याचा ट्राय करतोय. तर पहा बरं,
1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथे कॉस टू थिटा बनेल ना, आणि कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होऊ शकतो. तर आता आपला अप्रोच हा आहे पहा, की इथे 1 मायनस इथे काही करून टॅन स्क्वेअर आला पाहिजे, 1 प्लस इथे काही करून टॅन स्क्वेअर आला पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला 9x स्क्वेअरच्या जागी टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे असेल ना, ओके, याचा अर्थ 3x च्या जागी तुम्हाला टॅन थिटा पाहिजे. तेच दोन्ही साईडला मी अंडर रूट केलं. ओके, म्हणजे टॅन थिटा 3x च्या जागी तुम्ही टॅन थिटा असं सबस्टिट्यूट करा. हा जो काही सम आहे ना रे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9x स्क्वेअर कॅन बी रिटन एज 3x स्क्वेअर ना, डिवाइड बाय 1 प्लस 9x स्क्वेअर कॅन बी रिटन एज 3x होल स्क्वेअर ना. सो 3x जागी काय ठेवणार आपण, टॅन थिटा, जर का सबस्टिट्यूट केलं असं नाही का. सो y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस, पहा इथे मी टॅन थिटा सबस्टिट्यूट केला, टॅन थिटा चा स्क्वेअर आहे डिवाइड बाय 1 प्लस आहे, परत इथे मी टॅन थिटा सबस्टिट्यूट केला, इथे टॅन थिटा सबस्टिट्यूट केला. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मेन्शन केला मी इथे. तर हा 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, हे अल्टिमेटली कॉस टू थिटाचा फॉर्म्युला बनला ना. सो कॉस इनवर्स ऑफ दिस इज कॉस टू थिटा. सो कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल, सो 2 थिटा राहील. सो 2 ॲज इट इज, थिटाचा व्हॅल्यू काय असणार आहे, थिटा काय असणार आहे इथे पहा बरं तुम्ही. थिटाला मी काय लिहू शकतो, थिटा कॅन बी रिटन एज टॅन इनवर्स. ओके, टॅन इनवर्स ऑफ 3x असं मी लिहू शकतो थिटाच्या जागी. सो थिटाच्या जागी मी टॅन इनवर्स ऑफ 3x असं मेन्शन करू शकतो. आता आपल्याला करायला लागेल डिफरन्सिएशन. तर yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू 2 ॲज इट इज मेन्शन करतोय मी. याला जर का मी x समजलं, टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस x चा स्क्वेअर. ओके, देन मल्टिप्लाय बाय पार. हा जो डमी x आहे ना, डमी x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. सो 3x चा डेरिव्हेटिव्ह, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x नि जस्ट मल्टिप्लाय करायला लागतं आपल्याला. अँड वी नो दॅट 3 ॲज इट इज असतं आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतं. सो दॅट मीन्स 3 ने मल्टिप्लाय करायचं फक्त. सो 3 into 2 6 बनेल, 6 डिवाइड बाय दिस 1 प्लस 9x स्क्वेअर, हा आपला dy बाय dx चा व्हॅल्यू असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 पाल, y is equal to cos inverse of 2 raised to x minus 2 raised to minus x divided by 2 raised to x plus 2 raised to minus of x. ओके, तर कदाचित आता व्हिडिओ पाहते वेळी आपला अप्रोच असा असेल, कोणता पण समजावेस तुम्ही पाहताय तर तुम्ही कदाचित हा विचार करत असाल की कोणता सबस्टिट्यूशन केला पाहिजे, म्हणजे x जागी काय सबस्टिट्यूट केलं पाहिजे सो दॅट हे व्यवस्थित रिझॉल्व्ह होईल आणि आपल्याला आन्सर लवकर मिळून जाईल. हे असं का करतोय आपण, कारण की आज आपल्या या लेक्चरमध्ये आत्ता आपण सबस्टिट्यूशन मेथड वरती समज घेतोय. सो क्लिअर आहे सर्वांना की आपल्याला डायरेक्टली सबस्टिट्यूशन मेथडच करायचा आहे. पण तुम्ही इव्हन हा पण विचार करा, ज्यावेळेस आपला कम्प्लीट डिफरन्सिएशन हा लेसन कव्हर होईल. पूर्ण डिफरन्सिएशन मध्ये खूप सारे टाइप्स आहेत. ज्यावेळेस एक पर्टिक्युलर कोणता सम दिला असेल आपल्याला, तर आपल्याला हे बेसिक आयडिया नसेल की हा मेथड सबस्टिट्यूशन मेथडनी करायचा आहे, की हा पॅरामेट्रिक आहे, की हा इम्प्लिसिट फंक्शन आहे, ओके, की हा कंपोजिट फंक्शनच्या मेथडनी करायचा आहे. हे बेसिक आयडिया नसते आपल्याला, म्हणजे आपल्याला कोणी सांगितलेलं नसतं की हे या मेथडनी करायचं आहे, पर्टिक्युलर मेथडनी. जसं की आत्ता हे क्लिअर आहे आपल्याला की हे सबस्टिट्यूशन मेथडनी करायचं आहे, म्हणून आपण सबस्टिट्यूशनचाच विचार करतोय. तर मला बस इतकं सांगायचं आहे की ज्यावेळेस कम्प्लीट डिफरन्सिएशन ज्यावेळेस कम्प्लीट होईल, कव्हर होईल, ओके, मग त्यावेळेस एक पर्टिक्युलर न्यूमेरिकल जर का तुमच्या समोर आला तरी पण तुम्हाला तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे असं तुम्ही अभ्यास करा. म्हणजे हाच न्यूमेरिकल कम्प्लीट डिफरन्सिएशन झाल्यानंतर हा ज्यावेळेस तुम्हाला दाखवण्यात येईल, ओके, तुम्हाला समजलं पाहिजे की हा सबस्टिट्यूशन मेथडचा हा न्यूमेरिकल आहे. तर इतका तुमचा प्रॅक्टिस स्ट्रॉंग असला पाहिजे. तर हा सबस्टिट्यूशन मेथडनी कसं सॉल्व्ह करू शकतो पहा आपण. आधी मी थोडंसं मॉडिफाय करून घेतो याला. y कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ 2 raised to x मायनस, हे पहा एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायला, जेव्हा इथे फॉर एक्झाम्पल a raised to x, 5 raised to x, 2 raised to x आणि इव्हन इथे 2 raised to minus x पण येतो, म्हणजे x पण येतो आणि मायनस x पण येतो. तर काय करायचं माहिती का रे, त्याला मी असं सिम्पल असं लिहून टाकतो. 2 raised to minus x म्हणजे 1 डिवाइड बाय 2 raised to x. इव्हन इथे पण आहे, ओके, 2 raised to minus x म्हणजे 1 डिवाइड बाय 2 raised to x मी मेन्शन करतो इथे. आता पहा बरं, 2 raised to x into 2 raised to x इथे मल्टिप्लाय होऊन जाईल ना. सो y कॅन बी रिटन ॲज cos inverse of 2 raised to x into 2 raised to x is 2 raised to x चा स्क्वेअर, ओके, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय, पहा 2 raised to x into 2 raised to x is 2 raised to x चा स्क्वेअर, ओके, प्लस 1 बनेल. ऍक्च्युली आणखीन 2 raised to x लिहायचं राहिलं माझं. ऍक्च्युली 2 raised to x into 2 raised to x is 2 raised to x चा स्क्वेअर मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय दिस इज 2 raised to x, म्हणजे होल डिवाइड बाय 2 raised to x ऍक्च्युली लिहिला पाहिजे होता इथे.
त्याच्यानंतर 2 raised to x स्क्वेअर प्लस 1 होल डिवाइड बाय 2 raised to x, हे असे 2 raised to x कॅन्सलच होतं. म्हणजे फायनली राहतं काय माहिती का आपल्याकडे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2 raised to x चा स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 2 raised to x चा स्क्वेअर प्लस 1. हा फॉर्मॅट आपल्याकडे राहतोय. आता तुम्ही थोडंसं लिंक करण्याचं ट्राय कराल की कुणाशी मॅच होतं का. थोडंफार मॅच होतं पहा. जर का हा उलटा असला असता ना, म्हणजे -1 च्या ऐवजी जर का +1 असला असता आणि इथे जर का मायनस साइन असला असता, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, नाही का. पहा 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, तो फॉर्मॅट, हा फॉर्मॅट कदाचित आपण लिंक करू शकलो असतो इथे आपण. बस प्रॉब्लेम एक आहे की न्यूमरेटर हा उलटा असला पाहिजे होता, म्हणजे इथे प्लस साइन असला पाहिजे होता आणि इथे मायनस साइन असला पाहिजे होता. तर मी एक काम करतोय पहा, मी कॉमन करतोय, निगेटिव्ह साइन कॉमन करतोय. हे पहा मायनस साइन मी कॉमन केला, तर मी काय लिहू शकतो पहा आता, न्यूमरेटरमधून मायनस साइन कॉमन केला, सो 1 मायनस 2 raised to x मी स्क्वेअर मेन्शन करू शकतो. डिनॉमिनेटर तर आहेच आहे 1 प्लस दिस 2 raised to x चा स्क्वेअर आहेच आहे. आता 2 raised to x ला जर का मी टॅन थिटा ठेवला, 2 raised to हे पहा टॅन थिटा जर का ठेवला, 2 raised to x ला मी टॅन थिटा ठेवला, सो 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, पहा 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, तर हा काय बनेल, कॉस 2 थिटा तो बनेल. ठीक आहे. सो y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ हा मायनस साइन ॲज इट इज, ओके. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हे मी इथे मेन्शन करतोय, मी इथे लिहितोय पाहिजे तर. सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे मी 2 raised to x ला, मी 2 raised to x ला टॅन थिटा हा सबस्टिट्यूशन केलेला आहे. याचाच अर्थ थिटा कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ 2 raised to x, आपण हे असं मेन्शन करू शकतो. आता पहा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस ऑफ, पहा हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, कॉस 2 थिटाचा हा फॉर्म्युला आहे. आता कॉस इनवर्स आणि कॉस असं डायरेक्टली कॅन्सल नाही होत बरं, कारण की इथे एक मायनस साइन आहे, ओके. सो हे डायरेक्टली कॅन्सल नाही होऊ शकत, तर थोडंसं तुम्हाला मॉडिफिकेशन करायला लागेल. मायनस कॉस थिटा म्हणजे काय असतं माहिती का, कॉस ऑफ 180 मायनस थिटा, ओके. नीट पहा काय, कॉस 180 मायनस 2 थिटा जर का कराल ना, तर तो मायनस कॉस 2 थिटा येत असतो. मी परत सांगतोय, पाय मीन्स 180, ओके, कम्प्लीट 180, ओके. 180 मायनस ऑफ 2 थिटा, ओके, म्हणजे परत मायनस करायचा, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये, हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये, दॅट मीन्स आन्सर ऑफ दिस थिंग इट शुड बी निगेटिव्ह. मायनस 180 आहे, 180, ओके. 180 म्हणजे काय, तर 90 into 2 इव्हन मल्टिपल असेल तर कॉस रिमेन्स कॉस अँड दिस इज 2 थिटा, याला ॲज इट इज मेन्शन करू शकतो आपण. म्हणजे मायनस ऑफ कॉस 2 थिटाला मी कॉस ऑफ पाय मायनस 2 थिटा असं मेन्शन करू शकतो, आणि यानंतर आता हे कॅन्सल होईल. सो y कॅन बी रिटन ॲज पाय मायनस ऑफ 2 थिटा, सो y कॅन बी रिटन ॲज पाय मायनस ऑफ 2, व्हॉट इज थिटा, थिटा काय आहे रे, टॅन इनवर्स ऑफ 2 raised to x, हा थिटा आहे. आता डेरिव्हेटिव्ह करूया आपण डायरेक्टली, y डेरिव्हेटिव्ह इज dy by dx, दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट, पाय हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार, त्यानंतर -2, हे पहा -2 मल्टिप्लिकेशन म्हणून ॲज इट इज. सांगा रे आता, याला जर का मी x कन्सिडर करेन, डमी x कन्सिडर करेन, ओके. तर टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू डमी x चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. सांगा a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a raised to x इंटू लॉग a, तर आपला आन्सर असेल. सो dy by dx इज मायनस 2 log 2 इंटू 2 raised to x. पाहिजे तर हा 2 इथे पॉवरमध्ये पण जाऊ शकतो, ओके. लॉगची प्रॉपर्टी यूज करू शकता, मी याच फॉर्मॅटमध्ये मेन्शन करतोय. -2 log 2 इंटू 2 raised to x डिवाइड बाय 1 प्लस 2 raised to x चा स्क्वेअर. इथे मल्टिप्लिकेशन पण होऊ शकतं, x इंटू 2x पण मेन्शन करू शकतो आपण तिथे. सबटाईप नंबर 7 पाहाल, याच्यामध्ये काय मेन्शन आहे पहा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस x बाय 3 प्लस x. हा फॉर्मॅट कसा वाटतं माहिती का, 1 मायनस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा, मी इथे काही फॉर्म्युलेज मेन्शन करतो. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इवन 1 प्लस कॉस थिटा माहिती, 1 प्लस कॉस थिटा असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2.
तर या फॉर्म्युलाशी तुम्ही इथे लिंक करू शकता. हे दोन फॉर्म्युलेज इथे बेसिकली आपण लिंक करू शकतोय. पण इथे प्रॉब्लेम आहे 3 आहे, आपल्याला तिथे 1 पाहिजे होता. आणि इव्हन यांचं जर का आपण डिव्हिजन करणार आहे, यांचं जर का डिव्हिजन करेल, इथे डिव्हिजनच आहे ना तो दोघांचा. ओके, म्हणजे 2 कॅन्सल होऊन साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर हा टॅन स्क्वेअर बनू शकतो. अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर हा टॅन बनतो आणि टॅन इन्व्हर्स आणि टॅन कदाचित मग कॅन्सल होऊ शकतो. तर हा बेसिक अप्रोच आहे या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी. तर 3ला कसं वर्कआउट करू शकतो आपण, 3चा कसं काय करू शकतो की सो दॅट तिथे 1 बनेल. ओके, तर याचा आता थोडासा आपण विचार करूया. तर या मेथडचं सबस्टिट्यूशन हे या फॉर्म्युलावरती डिपेंड नाही केलेलं. एक्स्ट्रा जो फॉर्म्युला होता आपल्याकडे 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा, या फॉर्म्युलावरती हे डिपेंड केलेलं. तुम्ही परत सांगतो पहा, सर्व काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे सर्व फॉर्म्युलेज आपल्याला पाठ करायला लागतील फ्रॉम 11th. ते फॉर्म्युलेज तुमचे जितके व्यवस्थित असतील ना तितकं तुमचं सबस्टिट्यूशन स्ट्रॉंग होईल. म्हणजे फॉर्म्युलेज जर का लिंक करू शकत असाल तरच ते सबस्टिट्यूशन करू शकतो आपण. तर सजेस्ट करतो मी पहा तुम्हाला की फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ करून घ्याल. हे जर मॅन्डेटरी आहे, या व्यतिरिक्त पण आणखी फॉर्म्युलेज आहेत ते पण तुम्ही सर्व व्यवस्थित केले पाहिजे. तर पहा y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, मी काय करतोय पहा 3 मायनस एक्सला ना, एक्सच्या जागी मी 3 कॉस थिटा. ओके, एक्सच्या जागी मी 3 कॉस थिटा असं सबस्टिट्यूशन करतोय. इथे मेन्शन करतोय पहा मी x इज इक्वल टू 3 कॉस थिटा, मी हे सबस्टिट्यूशन करतोय इथे x इज इक्वल टू 3 कॉस थिटा. कॉस थिटाला मी काय लिहू शकतो पहा, कॉस थिटा कॅन बी रिटन एज x बाय 3. ओके, दॅट मीन्स थिटाला मी काय लिहू शकतो, थिटाला काय लिहू शकतो पहा मी कॉस इनवर्स ऑफ x बाय 3. तर हे आपण इथे असं मेन्शन करू शकतो. तर x ला आपण 3 कॉस थिटाच का लिहिला पहा, कारण की इथे जर का मी 3 कॉमन करेन ना तर इथे 1 मायनस कॉस थिटा बनेल ना. पहा दाखवतोय करून, टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट. पहा जर का मी इथे न्यूमरेटर मधून 3 कॉमन करेन, ओके, तर इथे 3 कॉमन केल्यानंतर 1 मायनस ऑफ कॉस थिटा बनेल ना. इथून 3 कॉमन केल्यानंतर इथे 1 प्लस कॉस थिटा बनेल ना. हे 3 असंही कॅन्सलच होणार आहे. ओके, सो y कॅन बी रिटन एज टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा is 2 sin square theta by 2. Okay, 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. हे 2 कॅन्सल होऊन जाईल. sin square by cos square हा बनतो tan square. So y is equal to tan inverse of under root of sin square by cos square काय बनतो पहा, tan square theta by 2 बनेल. आणि अंडर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे y इज इक्वल टू काय बनेल, तर tan इनवर्स ऑफ tan थीटा बाय 2 बनेल. आणि हे दोघे असेही कॅन्सल होतील. That means value of y is nothing but theta by 2. Value of y काय आहे तर theta divided by 2 आहे. पण थीटाचा व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड केलाय. सो y can be written as हे पहा 2 डिवाइड बाय 2 करतोय मी इथे. थीटाचा व्हॅल्यू काय आहे तर cos इनवर्स ऑफ x by 3 आहे. व्हॅल्यू ऑफ थीटा इज cos इनवर्स ऑफ x by 3 हियर. ओके, आता डायरेक्टली आपण डिफरन्शिएट करूया. पहा y चा डेरिव्हेटिव्ह आहे dy by dx. ओके, हा 2 डिवाइड मध्ये कॉन्स्टंट आहे ऍक्च्युअली तो. सो 1 डिवाइड बाय 2 मी सेपरेट करतो, 1 डिवाइड बाय 2 सेपरेट करतो. आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचं पहा कॉस इनवर्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचं. जर का मी याला x समजेन, x असं समजेन, ॲज्युम करेन. ओके, सो कॉस इनवर्स ऑफ x, डमी x ना, कॉस इनवर्स x डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो व्हॉट इज x बाय 3 स्क्वेअर असं करायला लागेल आपल्याला. बट दिस इज डमी एक्स ना. पाहिजे तर हे फॉर्म्युलेज आधी व्यवस्थित लिहून घ्याल पॉज करून. ओके, मी सर्व रब करतो. सो पहा मी इथे इंटू करतोय. हे पहा 1/2 ॲज इट इज कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह -1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायला लागणार आपल्याला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट इज डमी एक्स, x बाय 3 इज डमी एक्स. सो डमी एक्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागणार. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. पहा आपण काय होतं पहा, dy बाय dx दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. ओके, -1 डिवाइड बाय 2 मेन्शन करतो, -1 डिवाइड बाय 2 इंटू 1 डिवाइड बाय इथे पाहिलं अंडर रूट ऑफ दिस इज 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 9 आहे. एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 9 इंटू एक्स. हे पहा एक्सचा रिलेटिव्ह 1 आणि हा 1/3 तर कॉन्स्टंट आहे. सो जस्ट मला इथे 1/3 असं मेन्शन करायला लागेल. आता यानंतर काय होईल पहा, dy बाय dx इज इक्वल टू -1 डिवाइड बाय 2 इंटू 1 डिवाइड बाय अंडर रूट. पहा हे 9 इथे जाईल. सो 9 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 9 इंटू 1 डिवाइड बाय 3 बनेल. दॅट मीन्स dy बाय dx
is actually minus 1 divided by 2, minus 1 divided by 2, 1 divided by, this is under root 9 minus x square divided by, हे पहा 9 चा अंडर रूट केला तर 3 येईल ना इथे, इंटू दिस इज 1 डिवाइड बाय 3. सो हा 3 कॅन्सल होईल. सो हा आपला आन्सर असेल. dr dx is minus 1 divided by 2 under root of 9 minus x square. तर हा आपला ॲक्च्युली आन्सर असणार. सबटाइप नंबर 8 पाहाल, y is equal to sin inverse of, y is equal to sin inverse of 5 under root 1 minus x square minus of 12x divided by 13. हा एक पॅटर्न आहे ॲक्च्युली, हा एक पॅटर्न आहे. काय लक्षात द्यायचं पहा तुम्हाला तिथे, तर 3 नंबर आहे इथे 5, 12 and 13. 5, 12 and 13 डेफिनेटली यांच्यामध्ये रिलेशन आहे. आपल्याला माहिती तो 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर हा 13चा स्क्वेअर असतो. पहा ना तुम्ही 25 प्लस दिस 144, दिस ॲडिशन, हे ॲडिशन 169 बनतं अँड दॅट इज नथिंग बट 30. मग जेव्हा केव्हा असं तुम्ही पॅटर्न नोटीस कराल ना रे, आणि ना तो जो हायपोटेन्यूस आहे म्हणजे जो सर्वात मोठा साईड असेल किंवा मोठा नंबर असेल, ओके, दॅट इज 13, आणि तो जर का डिनॉमिनेटरमध्ये असेल तर अशा केसमध्ये सेपरेट डिवाइड करायचं, सेपरेट डिवाइड. सो 5/13 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 12/13 एक्स सेपरेटली डिवाइड करायचा. ओके, तर पहा y is equal to sin inverse of, okay, 5/13 under root of 1 minus x square minus 12/13 into this is x. okay, आता सेपरेट डिवाइड करून काय करतोय पहा आपण ॲक्च्युली, तर इथे टोटल 4 टर्म्स आहे, 4 टर्म्स इथे 1 2 3 4. ओके, हा फॉर्म्युला मला याच्याशी सिमिलर वाटतोय पहा, साइन ऑफ a मायनस बी शी. ओके, साइन a मायनस बी काय असतं माहिती का, साइन a कॉस b मायनस a मायनस कॉस a साइन b. पण साइन a मायनस बी कॅन बी रिटन एज साइन a कॉस b मायनस ऑफ कॉस a साइन b, असं आपण लिहू शकतो ना. साइन a कॉस b मायनस कॉस a साइन b आहे तो इथे. That means this is nothing but sin a minus b. This is sin inverse and sin cancel. ओके, म्हणजे सिम्प्लिफाय होतच आहे ना हे. तर आधी आपल्याला हे आयडेंटिफाय करायला लागतं. सो 5 12 ओके, दोघांच्या स्क्वेअरचं ॲडिशन दॅट इज 13 स्क्वेअर ॲडिशन, दॅट इज 13 स्क्वेअर. ओके, सो सेपरेट डिवाइड करतोय आणि याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला इथे लिंक करायचा आहे सो दॅट साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. यासाठी जे थोडेसे मॉडिफिकेशन आपल्याला इथे करायला लागतील. तर काय करतोय पहा मी मॉडिफिकेशन, I will substitute x as either sin theta or cos theta. x च्या जागी तुम्ही sin theta सबस्टिट्यूट केलं तरी पण चालेल किंवा तुम्ही cos theta सबस्टिट्यूट केला तरी पण चालेल. तर सबस्टिट्यूशन करते वेळी x च्या जागी cos theta किंवा sin theta दोन्ही मधला कोणता पण चालेल. तुम्ही कधी पण लक्षात द्या, अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल ना, 1 मायनस एक्स स्क्वेअर या गोष्टीला जर का सिम्प्लिफाय करायचं असेल ना, जर सबस्टिट्यूट x as cos theta or sin theta, cos theta सबस्टिट्यूट कराल तर काय होईल माहिती का, अंडर रूट 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. ओके, अंडर रूट 1 मायनस cos स्क्वेअर इज sin, this is sin square actually, 1 minus cos square is sin square and root cancel, so this is nothing but sin theta. so झाला ना हा सिम्प्लिफाय. जर का मी x च्या जागी जर का मी sin theta सबस्टिट्यूट केला असता, sin theta, ओके, 1 minus sin square is nothing but cos square. ओके, स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल, सो cos theta बनला असता. सिम्प्लिफाय झाला ना तो. सो दोन्ही वेज आहेत तुमच्याकडे, आयदर यू सबस्टिट्यूट x as cos theta or sin theta, काही पण सबस्टिट्यूट करा, आन्सर सेमच येणार आहे एंडला. सो मी प्रिफर करतो, मी cos theta सबस्टिट्यूट करतो. सो आता cos theta सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल पहा, इफ x is equal to cos theta, that means theta is nothing but cos inverse of x. ओके, सो क्वेश्चन काय बनेल, y is equal to sin inverse of 5/13 under root 1 minus, what is x is cos na, cos square theta, minus 12/13 x is cos theta here. Okay, that means y is equal to sin inverse of 5/13, 1 minus cos square is sin square, under root of sin square is sin, so this is sin theta, minus 12/13 and this is cos of theta here. ठीक आहे, तर हा असा इतका फॉर्मॅट बनलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, आपल्याला 5/13 and 12/13 वरती थोडंसं वर्क करायचं आहे. साइन इनवर्स, आतमध्ये साइन आला पाहिजे. पहा, साइन a cos b मायनस cos a, बरोबर ना, एच थिटाला आपण एच बोललो होता ना, सो cos a दिस इज साइन b, असं जर का फॉर्म्युला बनला ना, तर
तर दॅट इज साइन ए मायनस बी. मेन्शन करतो मी कोणत्या फॉर्म्युला बद्दल बोलतो. साइन ए मायनस बी इज साइन ए कॉस बी मायनस ऑफ कॉस ए साइन बी. हा फॉर्मॅट जर का आपण बनवला नाही इथे आतमध्ये तर गोष्टी रिझॉल्व्ह होऊन जातील. हा साइन ए मायनस बी बनेल, साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल. हे केव्हा बनेल माहिती का, साइन ए कॉस बी जर का कॉस बी असेल तर बनेल. चलो मी मेन्शन करतोय पहा. if I substitute 5 by 13 as say cos b जर का मी substitute केला, if cos b is 5 by 13, okay, that means cos square b is actually 25 by 169. just square केला ना, दोन्ही साइडला स्क्वेअर केला आपण. okay, that means 1 minus cos square b is actually 1 minus 25 by 169 ना. पण काय केलं आपण, 1 minus cos square b, 1 minus what is cos square b, 25 by 169. okay, but we know that 1 minus cos square theta काय असतं, 1 minus cos square theta is sin square theta ना. that means sin square b is actually 169 इथे जाईल, 169 minus 25 divided by 169, that means sin square b is actually 144 by 169. that means sin b काय असणार रे, sin b काय असणार माहिती का, 12 divided by 13 असणार. sin b काय असणार, 12 divided by 13 असणार. याचा अर्थ काय माहिती का, जर का याला मी cos b सबस्टिट्यूट केला, याला मी जर का cos b सबस्टिट्यूट केला तर 12 by 13 ला मला sin b असं सबस्टिट्यूट करायला लागेल, ऑटोमॅटिकली ते sin b सबस्टिट्यूट करायला लागेल मला. हे अरेंजमेंट अशी का झाली आहे माहिती का, कारण की हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे, 5 13 5 12 and 13. ओके, हा राईट अँगल ट्रायंगलचे साइड्स आहेत म्हणून हे ऑटोमॅटिक ती अरेंजमेंट झालेली आहे. म्हणजे इथे जर का मी cos b सबस्टिट्यूट केला ना, हा ऑटोमॅटिकली sin b बनलेला आहे तो. ओके, तर हे काय बनतं पहा, y is equal to sin inverse of 5 by 13 ला काय बोललो रे, 5 by 13 is cos b ना. ओके, सो cos b sin theta ना. ओके, चलो sin theta मी आधी लिहितो, sin theta cos b then मायनस. ओके, हा काय रे, 12 by 13 sin b ना. ओके, सो sin b इंटू मी इथे cos थीटा असं मी मेन्शन करतो. आता तुम्ही रीड करा काय रे, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके, दिस इज नथिंग बट साइन ऑफ ए मायनस बी. दिस इज नथिंग बट साइन ए मायनस बी ना. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. सो साइन इनवर्स साइन कॅन्सल होईल. सो y कॅन बी रिटन ॲज थीटा मायनस ऑफ बी. ओके, वायचा व्हॅल्यू आहे थीटा मायनस बी. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, पण तुम्ही थीटा चेक करा की थीटा काय आहे एक्झॅक्टली. थीटा इज अ कॉस इनवर्स एक्स. सो y कॅन बी रिटन ॲज थीटा इज ॲक्च्युअली कॉस इनवर्स ऑफ एक्स मायनस ऑफ बी. आता तुम्ही बोलाल बी काय आहे एक्झॅक्टली, तर बी हा कॉन्स्टंट आहे. बी इज अ कॉन्स्टंट ॲक्च्युअली. कोणत्या बेसिसवरती बोलतोय आपण पहा. if cos b is 5 by 13, okay, that means what is b? b is cos inverse of 5 by 13 ना. b हा cos inverse 5 by 13 असेल ना. चलो ठीक आहे, मी मेन्शन करतो b काय आहे तर cos inverse of 5 divided by 13, but 5 by 13 is a constant, so cos inverse of 5 by 13 it is also a constant. आता फायनल स्टेप आपला काय असणार पहा. आता मी डायरेक्टली डिफरन्शिएट करतो, मी हा वाला पार्ट इथला रब करतो थोडासा. सो इट इज y डेरिवेटिव dy by dx. ओके, what is cos inverse x derivative, -1 by under root of 1 minus x square minus this constant ना. what is constant derivative, constant चा डेरिव्हेटिव्ह 0 असणार ना. so derivative of constant is 0, just mention नाही करत मी. so value of dy by dx is nothing but -1 by under root of 1 minus x square. या सम मधला हा dy by dx चा व्हॅल्यू आहे आपला, -1 by under root 1 minus x square. सबटाइप नंबर 9 पाहाल, त्याला आपण काय करू शकतो पहा. y is equal to this is sin inverse of कधी पण लक्षात घ्या, जर का असं पॉवर मध्ये +1 +2 असं मेन्शन असेल ना, त्याला डायरेक्टली सेपरेट करून द्याल. ओके, सो दिस कॅन बी रिटन ॲज 2 raised to x इंटू दिस 2 raised to 1. पण बेस सेम आहे, पॉवरचं ॲडिशन, सो x + 1च बनेल ना तो ऑटोमॅटिकली. सो 1 प्लस आता हे 2 raised to x आणि 4 raised to x ला लिंक करण्यासाठी मी 4 ला 2 चा स्क्वेअर मेन्शन करतोय आणि रेज टू पॉवर x. 2 स्क्वेअर इज 4 raised to x आहे तो. ओके,
So y can be written as sine inverse of 2 into 2 raised to x. Okay, 2 into 2 raised to x. Just divide by 1 plus हे मी स्विच करू शकतो बरं, म्हणजे मी 2 raised to x raised to power 2 असं पण मेन्शन करू शकतो, पण असं पण 2 into x 2x होणार आहे, इव्हन इथे पण 2x आहे. सो व्हॅल्यू सेमच आहे एक्झॅक्टली. सो याला मी बेसिकली 2 raised to x स्क्वेअर असं मी मेन्शन करू शकतो. तर कोणत्या फॉर्म्युलाशी लिंक करू शकता बघा तुम्ही? साइन इनवर्स. आतमध्ये साइन पाहिजे, पण आपल्याला एक साइन 2 थीटाचा फॉर्म्युला माहिती, एक साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय पहा, 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आधी तरी हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. परत साइन 2 थीटा इज 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. 2 tan थीटा बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. म्हणजे समजलं असेल आता आपल्याला की 2 raised to x ला आपल्याला tan थीटा मेन्शन करायचा आहे. तर मी इथे मेन्शन करतो 2 raised to x ला मला tan थीटा हे सबस्टिट्यूशन करायचं आहे. That means theta can be written as tan inverse of 2 raised to x. That means theta can be written as tan inverse of 2 raised to x. So our question काय बनेल पहा, y is equal to sin inverse of 2 tan theta divided by 1 plus tan square theta. 2 tan theta divided by 1 plus tan square theta हा असा बनेल. That means y can be written as sin inverse of this is sin 2 theta ना, हा sin 2 theta चा फॉर्म्युला आहे ना तो. So sin inverse आणि sin cancel होईल. That means y is equal to 2 into theta. Okay, that means y is equal to 2 into what is theta? Theta is actually tan inverse of 2 raised to x here. That means y. पारे आता आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करायला स्टार्ट करूया. सो y डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट dy by dx. That is equal to 2 हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. ओके, मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये असतो त्यावेळेस ॲज इट इज मेन्शन करतो. देन assuming this as x, dummy x, tan inverse x derivative काय असतो 1 by 1 plus x चा square and then just multiply by dummy x derivative. So 2 raised to x चा derivative इथे multiply करायचा. What is derivative of 2 raised to x? It is like a raised to x. So 2 raised to x derivative is 2 raised to x log 2. Okay, a raised to x derivative a raised to x log a असतो. Okay, तर हा आपला आन्सर असणार आहे. पाहिजे सिम्प्लिफाय कराल हा 2 into log 2 हा बेसिकली log 4 बनतो. ओके, 2 into log 2 कॅन बी रिटन एज log, हा 2 इथे जात असतो पॉवर, सो 2 raised to 2 दॅट मीन्स log 4. ओके, सो 2 log 2 ला तुम्ही log 4 मेन्शन कराल. 2 raised to x डिवाइड बाय 1 प्लस पाहिजे तर इथे पण तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. 2 into x इज 2x. ओके, तर आता पहा आपण 1.2 एक्सरसाइज नंबर 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 9 त्यातले सर्व सम्स अटेम्प्ट करूया. त्यातलं क्वेश्चन नंबर 1, y is equal to cos inverse 1 minus x square by 1 plus x square. हे पाहिल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. मी इथे मेन्शन करतोय पहा, cos 2 थीटा चा एक फॉर्म्युला आहे 1 minus tan square theta डिवाइड बाय 1 plus tan square theta. तर याला या फॉर्म्युलाशी लिंक करायचं आहे आपल्याला. ओके, तर पहा तुम्ही 1 minus tan square बाय 1 plus tan square. ओके, याचा अर्थ तुम्हाला समजत असेल की आपल्याला x च्या जागी tan थीटा सबस्टिट्यूट करायचा आहे. इन केस जर का आपण x च्या जागी tan थीटा सबस्टिट्यूट केला ना रे, तर हा 1 minus tan square by 1 plus tan square म्हणजे हा cos 2 थीटा बनेल. cos 2 थीटा, cos इनवर्स आणि cos कॅन्सल होईल. ओके, तर हा आपला अप्रोच असेल. तर x जर का tan थीटा असेल ना रे, तर थीटाला मी tan इनवर्स x लिहू शकतो. थीटाला मी tan इनवर्स ऑफ x असं मेन्शन करू शकतो. मग हा जो सम आहे तर काय बनेल पहा, y is equal to cos इनवर्स ऑफ 1 minus x च्या जागी आपण tan थीटा ठेवला म्हणजे tan स्क्वेअर बनेल डिवाइड बाय 1 plus tan स्क्वेअर थीटा बनेल. ओके, दॅट मीन्स y कॅन बी रिटन एज cos इनवर्स ऑफ हा 1 minus tan स्क्वेअर बाय 1 plus tan स्क्वेअर दिस नथिंग बट cos 2 थीटा. हा रब करतो हा फॉर्म्युला. cos inverse cos cancel होईल. So y can be written as 2 into theta. That means y can be written as 2 into what is theta? Theta is tan inverse x here. Okay, theta हा आपला tan inverse x आहे. याचा अर्थ y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx that is equal to 2 as it is. tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह is 1 by 1 plus x square. तर हा आपला आन्सर असेल 2 divided by 1 plus x square is dy by dx. या पर्टिक्युलर केस मध्ये फर्स्ट सबटाइप मधला आन्सर जो आहे dy by dx that is 2 divided by 1 plus x square. तर पहा क्वेश्चन नंबर 2 पहा y is equal to tan inverse of 2x divided by 1 minus x square. तर हे पाहिल्यानंतर तुम्हाला आता हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. tan 2 theta is 2 tan theta divided by 1 minus of tan square theta. tan 2 theta चा एक फॉर्म्युला आहे 2 tan theta divided by 1 minus tan square. पहा ना, 2 tan theta by 1 minus tan square सिमिलर वाटतोय. ओके,
हा याला केव्हा मॅच करेल, जेव्हा x ला मी tan थीटा सबस्टिट्यूट करेल. तर मी डायरेक्टली x च्या जागी tan थीटा हे सबस्टिट्यूशन करतोय. दॅट मीन्स थीटा इज नथिंग बट tan इनवर्स x. ओके, तर पहा क्वेश्चन मी परत लिहितोय. y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 x च्या जागी आपण बोलतोय tan थीटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan स्क्वेअर थीटा. दॅट मीन्स y कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ 2 tan थीटा बाय 1 मायनस tan स्क्वेअर इज नथिंग बट tan 2 थीटा. तर हा ऍक्च्युअली tan 2 थीटा आहे, जिथे की tan इनवर्स आणि tan कॅन्सल होईल. So y can be written as 2 theta. That means y can be written as 2. What is theta? Theta काय आहे पहा, theta हा आपला tan inverse of x आहे. तर आता जर का डिफरन्सिएशन करायचं असेल ना रे, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, ओके, दॅट इज इक्वल टू 2 ॲज इट इज. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 by 1 plus x square. तर हा आपला dy by dx झाला. जर का तुम्हाला तो फॉर्म्युला जर का क्लिक नाही झाला ना tan 2 थीटाचा, tan 2 theta is equal to tan theta divided by 1 minus tan square theta. हा फॉर्म्युला लिंक करण्यासाठी आधी हा फॉर्म्युला माहिती असायला लागतो बरं. ओके, तर जे प्लीज मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो ना रे, की हे सर्व फॉर्म्युलेज आपल्याला लर्न करायचे आहेत. इव्हन डिफरन्सिएशन मध्ये पण खूप सारे फॉर्म्युलेज आहेत, ते व्यवस्थित तुम्ही फॉलो करा. कारण की जर का हा फॉर्म्युलाच तुम्हाला माहिती नसेल ना रे, तर ते मी पण काही करू नाही शकत. म्हणजे मी पण हे तुम्हाला समजून देऊ नाही शकत सम. तर हे थोडेसे इनपुट डेटा गरजेचे आहेत. हे म्हणजे इतकं बेसिक आयडिया तुम्हाला असली पाहिजे सब्जेक्ट रिलेटेड. सबटाइप नंबर 3 पाहिला तर सबटाइप नंबर 3 y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ. आता हा फॉर्म्युला पाहून कोणता फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे याचा विचार करूया आपण. 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर असं कोणता आहे का पहा बरं. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कॉस 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटा इज 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. तर मी जर का इथे टॅन ठेवला ना, तर हा cos 2 थीटा बनेल बरं. इथं cos 2 थीटा बनेल. हा साइन इनवर्स आहे पण हा cos आहे, कॅन्सल तर नाही होत. पण आपल्याला माहिती साइन इनवर्सच्या आतमध्ये cos असेल तर थोडंफार मॉडिफिकेशन केल्यानंतर तो कॅन्सल होऊ शकतो. मी कोणत्या मॉडिफिकेशन बद्दल बोलतोय पहा. पण त्याआधी ऍक्च्युअली मी इथे मेन्शन करतोय एक्सच्या जागी टॅन थीटा. ओके, मी जस्ट इथे मेन्शन करतोय पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. याचाच अर्थ थीटाचा व्हॅल्यू काय असेल तर टॅन इनवर्स एक्स असेल. त्याच्यावर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मी मेन्शन केलेला आहे आता इथे. सो y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर इज नथिंग बट cos 2 थिटा. इथे मी मेन्शन केलं cos 2 थिटा. तर पहा y इज इक्वल टू साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होतो, मला इथे साइन पाहिजे. तर मी काय करतोय पहा, साइन इनवर्स ऑफ cos 2 थिटा कॅन बी रिटन ॲज साइन पाय बाय 2 मायनस थिटा. आपल्याला माहिती ना साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा असतो. सो सेम कॉस थिटाला मी साइन 90 मायनस थिटा मेन्शन केलाय. सो दॅट साइन इनवर्स साइन कॅन्सल होईल. म्हणजे वायचा व्हॅल्यू काय बनेल, पाय बाय 2 मायनस ऑफ 2 थिटा बनेल. ओके, हा फॉर्म्युला रब करतोय मी. याचा अर्थ y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ऑफ 2. व्हॉट इज थीटा. थीटा हा काय आहे तर टॅन इनवर्स एक्स आहे. ओके, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. तर वायचा डेरिव्हेटिव्ह करतोय मी आता dy बाय dx दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पाय बाय 2 हा कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज 2. कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन आहे तर कॉन्स्टंट ॲज इट इज. आणि टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर dy बाय dx बनेल मायनस 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता हा सम पाहाल साइन इनवर्स ऑफ. हे पहा मी आधी पण सांगितलंय की जेव्हा 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतो ना अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर जेव्हा केव्हा दिसतो. ओके, तर त्यावेळेस एक्सच्या जागी आपल्याला साइन थिटा ठेवायचा असतो. अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल ना तर एक्सच्या जागी साइन थिटा किंवा कॉस थिटा दोन्ही ऑप्शन आहे तुमच्याकडे. ऍक्च्युअली तुम्ही एक्सच्या जागी एक तर साइन थिटा ठेवाल किंवा एक्सच्या जागी तुम्ही कॉस थिटा ठेवाल. दोन्ही मधलं काही पण सबस्टिट्यूशन चालेल आपल्याला. कारण की इथे 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतो तर कॉस स्क्वेअर. पहा अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. एक्सला जर का मी साइन थिटा ठेवला नाही का तर 1 मायनस साइन स्क्वेअर मिळेल. ओके, म्हणजेच काय 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर. पण कॉस स्क्वेअरचा अंडर रूट काय कॉस थिटा. म्हणजे सिम्प्लिफाय होतोय ना तो. सो हा वाला सबस्टिट्यूशन मी प्रिफर करतोय. ओके, तर आता काय बनेल पहा, हे y इज इक्वल टू मी साइन थिटा हे सबस्टिट्यूशन करतोय आता. सो y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 एक्सच्या काय बोललो आपण साइन थिटा अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, दॅट मीन्स y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर इज नथिंग बट कॉस स्क्वेअर थिटा ना. दॅट इज y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा. हे पहा अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर इज नथिंग बट कॉस थिटा. कॉस स्क्वेअरचा अंडर रूट हा कॉस थिटा असणार. ओके, सो 2 साइन थिटा कॉस थिटा हा साइन 2 थिटा असणार. दॅट मीन्स y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ दिस इज नथिंग बट साइन 2 थिटा ना. तर हे तर कॅन्सलच आहे असे. दॅट मीन्स y इज इक्वल टू 2 इंटू थिटा बनेल. पण आता थिटा काय आहे याचा विचार कराल. थिटा काय आहे
काय केलं होतं आपण सबस्टिट्यूशन पहा, एक्सच्या जागी साइन थिटा, एक्सच्या जागी साइन थिटा हे सबस्टिट्यूशन केलं होतं. दॅट मीन्स थिटाला मी साइन इनवर्स ऑफ एक्स मेन्शन करू शकतो आणि थिटाला मी साइन इनवर्स ऑफ एक्स मेन्शन करू शकतो. सो y कॅन बी रिटन ॲज 2, थिटाला मी साइन इनवर्स ऑफ x मेन्शन करतोय. सो y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू 2 साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असं मला मेन्शन करायला लागेल. दॅट मीन्स dy बाय dx इज नथिंग बट 2 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सबटाइप नंबर 5 पाहाल, cos इनवर्स ऑफ y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. आता या टर्मला बेसिकली कोणत्या फॉर्म्युलाशी रिलेट कराल तर पहा, एक्सला जर का मी साइन थिटा सबस्टिट्यूट करेल, तर हे काय बनेल पहा, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 3, पहा एक्सला मी साइन थिटा ठेवतो, सो 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, तर हा या फॉर्मॅटमध्ये बनेल. आणि आपल्याला माहिती आहे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा हा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला असतो. हा जो आहे ना, हा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. तर मी काय करतो पहा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ दिस इज साइन 3 थिटा. पण कॉस इनवर्स साइन तर कॅन्सल होणार नाहीये, तर आपण मॉडिफिकेशन करूया इथे. कॉस इनवर्स ऑफ दिस इज कॉस इनवर्स ऑफ, पहा साइन थिटा कॅन बी रिटन ॲज कॉस 90 मायनस ऑफ थिटा असं मेन्शन करतो मी. पहा ना, साइन थिटा म्हणजे काय रे, कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा. तर कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल, सो y कॅन बी रिटन ॲज पाय बाय 2 मायनस ऑफ 3 इंटू थीटा. ओके, 3 इंटू थीटा हे रब करतोय मी. तर पहा y कॅन बी रिटन ॲज पाय बाय 2 मायनस ऑफ 3 इंटू. तर पहा थीटा एक्झॅक्टली आहे काय, आपण काय केलं होतं पहा, एक्सच्या जागी साइन थिटा ठेवलाय, एक्सच्या जागी आपण ठेवलाय साइन थिटा, म्हणजे थीटा काय आहे तर साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. थीटा काय आहे तर साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. तर थीटाच्या जागी मी इथे साइन इनवर्स ऑफ एक्स मेन्शन करतोय. सो वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू, हे पहा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार, मायनस ॲज इट इज 3 ॲज इट इज. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो dy बाय dx चा आन्सर काय बनेल पहा, -3 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 6 पाहाल, y is equal to cos inverse of e raised to x minus e raised to minus x divide by e raised to x plus e raised to minus x again. पहा मी सॉल्व सम मध्ये पण असा एक सम केला होता. ओके, 2 raised to x होता आहे इथे, 2 raised to x minus 2 raised to minus x समथिंग. मग त्यावेळी आपण असं क्लेम केलं होतं की इथे जर का पॉवर मायनस असेल ना रे, तर त्याला आपण असं सिम्प्लिफाय केलं पाहिजे. cos इनवर्स ऑफ e raised to x मायनस, हे पहा e raised to minus x म्हणजे 1 by e raised to x. तर याला या प्रकारे आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल. आधी पहा e raised to minus x म्हणजे 1 डिवाइड बाय e raised to x असतो, e raised to minus x म्हणजे 1 डिवाइड बाय e raised to x असा असला पाहिजे तो. आता हा इथे येऊन मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ e raised to x इंटू e raised to x इज e raised to x स्क्वेअर ना, मायनस ऑफ दिस 1 डिवाइड बाय दिस e raised to x राहायचं आहे, होल डिवाइड बाय e raised to x इंटू e raised to x इज अगेन e raised to x चा स्क्वेअर प्लस दिस इज 1 डिवाइड बाय हे e raised to x तर असणारच आहे. ओके, तर हा e raised to x कॅन्सल होऊन जाईल आणि y इज इक्वल टू काय बनेल पहा, तर cos इनवर्स ऑफ y इज इक्वल टू काय, cos इनवर्स ऑफ, पहा e raised to x चा स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय e raised to x चा स्क्वेअर प्लस 1, e raised to x चा स्क्वेअर मायनस 1 बाय e raised to x चा स्क्वेअर प्लस 1 या फॉर्मॅटमध्ये तो बनून जाईल y. आता पहा यानंतर आपल्याला काय करायला लागेल, तर हे पाहून आपल्याला एक फॉर्म्युला इथे लिंक करायचा. ऑलमोस्ट याच्याशी सिमिलर काइंड ऑफ फॉर्म्युला मी इथे एक मेन्शन करतोय पहा, cos 2 थिटाचा. ओके, cos 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा असा एक फॉर्म्युला आहे, cos 2 थिटा इज 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. तर पहा ना तुम्ही इथे -1 नाही ऍक्च्युअली. ओके, जर का मायनस साइन कॉमन केलं असतं ना आपण मायनस, पहा मी त्यातनं मायनस साइन कॉमन करतोय. सो y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ यातून जर का मी मायनस साइन कॉमन करेन ना न्यूमरेटर मधून, तर तो बनेल 1 मायनस e raised to x याचा स्क्वेअर बनेल. ओके, होल डिवाइड बाय 1 प्लस e raised to x चा स्क्वेअर, 1 प्लस e raised to x चा स्क्वेअर. आता थोडंसं तुम्ही रिलेट करा बरं, 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. म्हणजे सबस्टिट्यूशनची आयडिया आली असेल ना की e raised to x ला t ठेवायचं म्हणून.
तर मी इथे मेन्शन करतोय पुट ई रेस टू एक्स ॲज टॅन थिटा. ई रेस टू एक्सला काय ठेवणार आपण, टॅन थिटा सबस्टिट्यूट करणार. ओके, याचाच अर्थ थिटा इज इक्वल टू काय असेल रे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स असं आपल्याला इथे मेन्शन करायला लागेल. तर पहा मी सबस्टिट्यूशन करून देतोय आता. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस इथे 1 मायनस इथे मी टॅन थिटा ठेवला नाही का, सो टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे आपल्याला इथे असं मेन्शन करायला लागेल. आता मग पहा बरं तुम्ही 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर काय असतं, 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर काय असतो, दॅट इज कॉस टू थिटा ना. सो y कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ मायनस ऑफ दिस इज नथिंग बट कॉस टू थिटा. पण कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल नसतं होत, कारण की इथे मायनस साइन आहे इथे. अशा केसमध्ये आपल्याला काय करायला लागतं, मायनस कॉस टू थिटाला मला कॉस पाय मायनस टू थिटा असं आपल्याला मेन्शन करायला लागतं. याच्यावरती वर्क करूया आपण थोडंसं. पाहिला, कॉस पाय इज बेसिकली 180. सो कॉस 180 मायनस 2 थिटा, हा कॉस ऑफ 180 मायनस 2 थिटा. ओके, असं रिप्रेझेंट केलेलं आहे मी इथे. तर तुम्ही जर का पाहाल नीट 180 मायनस 2 थिटा हा सेकंड क्वाड्रंट येतो, आणि आपल्याला माहिती ना सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह असली पाहिजे. सो मी मायनस साइन आधीच रिप्रेझेंट करतोय. आता ना रे हे 180 आहे म्हणजे 180 म्हणजे 90 इंटू 2 असेल ना, आणि आपल्याला माहिती जर का इथे इव्हन मल्टिप्लिकेशन असेल इथे. ओके, तर कॉसचा होत असतो कॉसचा कॉसच राहणार, कॉस रिमेन्स कॉस. सो इव्हन मल्टिपल ऑफ 90 असेल, कॉस रिमेन्स कॉस अँड दिस इज 2 थिटा. म्हणजेच कॉस 180 मायनस 2 थिटा इज नथिंग बट मायनस ऑफ कॉस 2 थिटा. So cos 180 minus 2 theta is nothing but minus of cos 2 theta. So cos inverse आणि हा cos कॅन्सल होऊन जाईल. cos inverse आणि हा cos कॅन्सल होऊन जाईल. तर आता राहील काय पहा, y is equal to काय राहतं पहा आता, y is equal to pi minus of 2 theta. That means y is equal to pi minus of 2 or theta. थीटा काय आहे पहा, tan इनवर्स ऑफ e raised to x हा आपला थीटाचा व्हॅल्यू आहे. आता आपण डिफरन्शिएट करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार, -2 ॲज इट इज. कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन म्हणून तो ॲज इट इज. पारे tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू हा तर डमी एक्स आहे ना. सो हा डमी एक्स असल्यामुळे डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. ओके, सो ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असणार. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज -2 e रेस टू एक्स बाय 1 प्लस e रेस टू एक्स. याचा आपल्याला इथे स्क्वेअर करायला लागेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx हियर. सबटाइप नंबर 7 पाहल. सबटाइप नंबर 7 y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ. तर पहा 1 मायनस 9 रेस टू एक्स आहे बरं. मी 9 ला काय लिहू शकतो माहिती का, 9 ला मी 3 स्क्वेअर लिहू शकतो रेस टू एक्स. ठीक आहे, चलो. सो 1 प्लस पहा 9 ला मी परत 3 स्क्वेअर लिहू शकतो रेस टू पॉवर एक्स. सो y कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस. हे पहा मी इथे स्विच पण करू शकतो बरं. मी इथे स्विच करतोय पॉवर, कारण की असं पण हे मल्टिप्लिकेशन होऊन 2x होणार आहे. ओके, सो मी इथे काय करतो पहा 3 रेस टू एक्स रेस टू पॉवर 2 करतो. परत पहा ना हे मल्टिप्लिकेशन होऊन 2xच तर राहणार आहे, डिवाइड बाय 1 प्लस. ओके, इथे पण मी परत स्विच करतो, म्हणजे मी इथे 3 रेस टू एक्स मेन्शन करतो आणि त्याचा मी इथे स्क्वेअर मेन्शन करतो. याच्याने काय होईल, हा फॉर्मॅट कोणता बनायला लागेल माहिती का, 1 मायनस टॅन स्क्वेअर. ओके, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्मॅट बनायला लागेल. आणि आपल्याला माहिती 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो कॉस 2 थिटा. म्हणजे हा कॉस 2 थिटा बनू शकतो जर का मी याला टॅन सबस्टिट्यूट करेल तर. मग मी इथे मेन्शन करतो आय विल सबस्टिट्यूट 3 रेस टू एक्स ॲज टॅन थिटा. मी याला टॅन थिटा सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, याचा अर्थ मी थिटाच्या जागी काय मेन्शन करतो ॲक्च्युअलमध्ये, तर टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स हे मी इथे मेन्शन करतोय. पहा परत 3 रेस टू एक्सला मी टॅन थिटा सबस्टिट्यूट करतोय. दॅट मीन्स थिटा इज बेसिकली टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स. तर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ याला आपण ठेवलं ना टॅन थिटा, म्हणजे हा काय बनेल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा
हा असा बनून जाईल. सो y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर काय बनतो रे, cos 2 थीटा बनेल नाही का. 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर इज नथिंग बट cos 2 थीटा. सो cos इनवर्स आणि हा cos कॅन्सल होईल. सो y इज इक्वल टू 2 इंटू थीटा. ओके, दॅट मीन्स y इज इक्वल टू 2 इंटू व्हॉट इज थीटा. तर थीटा काय आहे पहा, थीटा आहे tan इनवर्स ऑफ 3 रेस टू x. तर थीटा आहे tan इनवर्स ऑफ 3 रेस टू पॉवर x. सो आता yचं जर का डेरिव्हेटिव्ह करायचं असेल आपल्याला, y डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx. सो 2 ला तर मी ॲज इट इज मेन्शन करेन मल्टिप्लिकेशन, कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये. सो ॲज इट इज. आता पहा, जर का मी याला x ॲझ्युम करेन, x ॲझ्युम करेन नाही का, तर tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय 1 प्लस x चा स्क्वेअर. पण हा x आहे का पहा ना, हा डमी x आहे ना. ओके, सो याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करणार मी. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू x हियर. दॅट मीन्स dy बाय dx इट कॅन बी रिटन एज 2 डिवाइड बाय 1 प्लस 3 रेस टू x चा इथे स्क्वेअर मेन्शन करतो मी, इंटू पार a रेस टू x. a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a रेस टू x log a. पहा ना, a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x इंटू log a. सबटाइप नंबर 8 मध्ये पाहाल, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू x प्लस हाफ. पहा कधी लक्षात घ्या, 4 रेस टू x किंवा a रेस टू x प्लस समथिंग पॉवर असेल ना रे, त्याला सेपरेट करायचं असतं आपल्याला. म्हणजे 4 रेस टू x इंटू 4 रेस टू हाफ करायचं असतं. पहा मी काय बोलतो ऍक्च्युली, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू x इंटू 4 रेस टू हाफ असं सेपरेट करायचं. बेस सेम आहे, पॉवरचं जस्ट ऍडिशन हा असंच बनून जाईल, x प्लस हाफ असंच बनून जाईल. जस्ट डिवाइड बाय 1 प्लस 2 रेस टू पॉवर 4x ॲज इज मेन्शन करतो मी आत्ता तरी तो. तर पहा y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू हाफ म्हणजे अंडर रूट असतं नाही का, अंडर रूट 4 ऍक्च्युली म्हणजे अंडर रूट 4 ते 2 असतो. सो दिस इज नथिंग बट 2 इंटू 4 रेस टू एक्स. 2 इंटू काय आहे हा, 4 रेस टू एक्स. आता पहा 1 प्लस 2 रेस टू 2x. मी 2 रेस टू 4x ला मी असं मेन्शन करतो. पहा ना, 2 इंटू 2x हा 4x असाही बनणारच आहे शेवटी. ओके, तर मी याला 2 रेस टू 2x असं मेन्शन करतोय. म्हणजे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 4 रेस टू x डिवाइड बाय 1 प्लस, हे पहा 2 रेस टू 2 हा 4 असतो. ओके, 4 रेस टू 2x या फॉर्मॅटमध्ये हा बनून जाईल. आता पहा आणखी एकदम छोटंसं मॉडिफिकेशन करतो इथे. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 4 रेस टू x 2 इंटू 4 रेस टू x डिवाइड बाय 1 प्लस, पहा 1 प्लस 4 रेस टू 2x म्हणजे काय, 4 रेस टू 2x म्हणजे काय, तर 4 रेस टू x चा स्क्वेअर. पहा मल्टिप्लाय करा, 2x असं बनतो. हा कोणता फॉर्मॅट बनतो, हा 2 tan थीटा बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला लिंक केला पाहिजे तुम्ही. आता पहा 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा असतो साइन 2 थीटाचा फॉर्म्युला. हा साइन 2 थीटाचा एक फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ tan. साइन 2 थीटा इज 2 tan थीटा बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. तर तो जर का तुम्ही इथे लिंक केला ना, तर तुम्हाला हे असं समजेल इथे की आपण ना 4 रेस टू x च्या जागी tan थीटा सबस्टिट्यूट केला पाहिजे. हे तुम्हाला समजेल. याचा अर्थ थीटाच्या जागी आपण काय मेन्शन करू शकतो रे, थीटाला मी tan इनवर्स ऑफ 4 रेस टू x असं मी मेन्शन करू शकतो. तर मग हा काय बनेल पहा, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2, पहा 4 रेस टू x ला मी काय मेन्शन करतो, 4 रेस टू x ला tan थीटा म्हणजे 2 tan थीटा बाय 1 प्लस tan थीटाचा स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा. पण आपल्याला तर माहिती की हा ऍक्च्युली साइन 2 थीटाचाच तर फॉर्म्युला आहे. सो साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल म्हणजे y इज इक्वल टू 2 थीटा बनेल. पण आपल्याला ते पण माहिती की थीटा एक्झॅक्टली काय आहे, तर थीटा काय आहे, तर tan इनवर्स ऑफ 4 रेस टू x हा थीटाचा व्हॅल्यू आहे. आता आपल्याला फाइंड करायचा असतो dy बाय dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह तर dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल टू 2 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ॲज इट इज. आता पहा बरं, tan इनवर्स ऑफ x आहे की नाही, हा डमी x आहे पण तो. ओके, सो tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस x चा स्क्वेअर. पहा ना, tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस x चा स्क्वेअर. पण हा डमी x असल्यामुळे याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचा असतो आपल्याला. आणि आपल्याला माहिती a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a रेस टू x log a. ओके, तर हा आपला आन्सर असणार आहे 2 इंटू log 4 इंटू 4 रेस टू x डिवाइड बाय 1
प्लस 4 इथे मल्टिप्लाय केलं तर 2x बनून जाईल तो. तर सबटाइप नंबर 9 मध्ये पाहाल y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25x स्क्वेअर बाय 1 प्लस 25x स्क्वेअर. तर मी याला कसं लिहितोय पहा, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25x स्क्वेअर इज नथिंग बट 5x होल स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस दिस 25x स्क्वेअर कॅन बी रिटन एज 5x होल स्क्वेअर असं आपण मेन्शन करू शकतो. तर तुम्ही हे चेक करा की या फॉर्म्युलाला, या टर्मला, ओके, हा जो काही आतमधला टर्म आहे साइन इनवर्सच्या आतमध्ये, तर त्याला तुम्ही कोणत्या फॉर्म्युलाशी लिंक कराल. तर मला जरी असं वाटतं की 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा फॉर्मॅट आहे. मेन्शन करतोय मी तेव्हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा असतो कॉस टू थिटाचा फॉर्म्युला. हा जो काही आहे हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आतमध्ये कॉस टू थिटा येऊ शकतं जर का आपण 5x च्या जागी टॅन थिटा सबस्टिट्यूट केला तर. मग तुम्हाला डाऊट यायला लागेल की साइन इनवर्स आणि कॉस तर कॅन्सल नाही होणार नाही का, पण कॉसला आपण साइन मध्ये नंतर कन्वर्ट करू शकतो. तर मी इथे जस्ट सबस्टिट्यूशन करतो का, पुट 5x इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे मी 5x च्या जागी टॅन थिटा सबस्टिट्यूट करतो. दॅट मीन्स थिटा काय असेल पहा, थिटा काय असेल, टॅन इनवर्स ऑफ 5x. थिटा म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 5x असं असायला हवा. तर पाहूया क्वेश्चन काय बनतोय. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, ओके, डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन बनून जाईल. दॅट मीन्स y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे, हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे, मेन्शन केलाय आपण. सो y कॅन बी रिटन एज साइन इनवर्स ऑफ कॉस टू थिटाला मी साइन 90 मायनस थिटा मेन्शन करू शकतो ना. पहा ना, कॉस टू थिटाला आपण साइन 90 मायनस थिटा मेन्शन करू शकतो. तर साइन इनवर्स आणि साइन आता इथे कॅन्सल होतात. सो y कॅन बी रिटन एज पाय बाय 2 मायनस ऑफ थिटा, ओके. दॅट मीन्स y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ऑफ, पहा रे थिटा काय आहे, थिटा इज टॅन इनवर्स ऑफ 5x. सो थिटा इज नथिंग बट टॅन इनवर्स ऑफ 5x. तर आता डिफरन्शिएशन करूया आपण, ओके, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. तर पहा y चा डेरिव्हेटिव्ह बनेल dy बाय dx, ओके, दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे पहा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह बनेल 0. पाय बाय 2 इज अ कॉन्स्टंट, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 हियर. मायनस साइन ॲज इट इज मेन्शन करतो पहा मी. आता तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, पहा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे, ओके. सो टॅन इनवर्स, याला x समजूया आपण. टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय 1 प्लस x चा स्क्वेअर. तर टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह असतो टॅन इनवर्स x चा. पण हा डमी x आहे, ओके, याला आपण x ॲझ्युम केला होता. सो इंटू करायला लागत असतं आपल्याला, इंटू डमी x चा डेरिव्हेटिव्ह. सो 5 ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह पहा, x चा डेरिव्हेटिव्ह बनतो 1. सो दॅट मीन्स dy बाय dx आन्सर हा काय बनेल, मायनस ऑफ 5 डिवाइड बाय 1 प्लस 5 स्क्वेअर 25x स्क्वेअर. तर हा आपला dy बाय dx म्हणून जाईल. इवन सबटाइप नंबर 10 मध्ये पण तुम्ही नोटीस करू शकता आपण तोच फॉर्म्युला यूज केला पाहिजे जो सबटाइप नंबर आपण 9 मध्ये यूज केला. 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हाच तो फॉर्मॅट आहे, ओके. तर मी काय करतोय पहा, आय विल सबस्टिट्यूट एक्स क्यूब, ओके, ॲज टॅन स्क्वेअर थिटा. मला इथे टॅन स्क्वेअर पाहिजे ना, 1 मायनस टॅन स्क्वेअर पाहिजे ना, ओके. सो एक्स क्यूबच्या जागी मी टॅन स्क्वेअर थिटा असं सबस्टिट्यूट करतोय. म्हणजे मला x रेज टू 3/2 च्या जागी मला टॅन थिटा सबस्टिट्यूट करायला लागेल, बरोबर ना. जस्ट दोन्ही साईडला अंडर रूट केला आपण, ओके. सो अंडर रूट म्हणजे रेज टू पॉवर 1/2 असं. सो 3 रेज टू पॉवर 1/2 कराल, ओके. सो 3/2 बनतोय. सो टॅन थिटा इज नथिंग बट x रेज टू 3/2. म्हणजे थिटा काय आहे रे, थिटा काय आहे तर टॅन इनवर्स ऑफ x रेज टू 3/2 हा आपला थिटाचा व्हॅल्यू असणार. आता जर का आपण एक्स क्यूबला टॅन स्क्वेअर थिटा सबस्टिट्यूट केला ना, तर हा क्वेश्चन काय बनतो माहिती का, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस दिस टॅन स्क्वेअर ना. सो दिस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस दिस इज टॅन स्क्वेअर थिटा. तर पहा आपण एक्स क्यूबच्या जागी टॅन स्क्वेअर थिटा मेन्शन केलेला आहे, ओके. सो 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा फॉर्मॅट बनून जातो. सो y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, पहा आपण आत्ताच केला होता, 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला असतो. तर यानंतर आपल्याला हे असं कॅन्सल तर नाही करता येत, तर आपण ट्राय करूया की कॉसला आपण साइनच्या फॉर्म मध्ये मेन्शन करूया. सो y कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ कॉस टू थिटाला मी साइन 90 मायनस 2 थिटा असं मेन्शन करू शकतो.
पहा ना, कॉस 2 थिटाला मी साइन 90 मायनस 2 थिटा असं मेन्शन करू शकतो. सो साइन इनवर्स आणि इथे साइन कॅन्सल होईल. y कॅन बी रिटन ॲज पाय बाय 2 मायनस ऑफ 2 अँड व्हॉट इज थीटा. थीटाचं व्हॅल्यू पहा बरं, इथे थीटाचं व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स ऑफ ओके x रेस टू 3/2 हा आपला थीटाचा व्हॅल्यू असणार. तर आता पहा बरं, dy बाय dx डिफरन्शिएट करूया आपण डायरेक्टली. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कॉन्स्टंट जो की 0 असणार आहे मायनस 2. हे पहा 2 ॲज इट इज असतो आणि आपल्याला करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ x रेस टू 3/2 हिअर. तर पहा dy बाय dx कॅन बी रिटन ॲज कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 -2 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. पहा टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आणि आपल्याला माहिती टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स चा स्क्वेअर. पहा -2 ॲज इट इज. टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू करायला लागणार आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स, कारण की हा डमी एक्स होता नाही का. सो डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला आम्ही. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx कॅन बी रिटन ॲज -2 हिअर, -2 डिवाइड बाय 1 प्लस दिस एक्स क्यूब. हे पहा हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतं. सो 1 प्लस एक्स क्यूब राहतं इंटू एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन इंटू पहा एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस ऑफ 1. सो 2 आणि 2 पण कॅन्सल होऊन जाईल इथे. आणि इथे जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल तर हा 2 इथे जाईल. 3 मायनस 2 इज 1 डिवाइड बाय 2 बनेल, म्हणजे अंडर रूट एक्स बनेल ऍक्च्युली तो. सो dy बाय dx चा व्हॅल्यू काय होईल पहा, dy बाय dx चा व्हॅल्यू काय होईल. सो -3 एक्स रेस टू इथे हाफ राहतो बरं, म्हणजे अंडर रूट एक्स राहतो ऍक्च्युली, डिवाइड बाय दिस इज 1 प्लस एक्स क्यूब. तर हा आपला dy बाय dx चा आन्सर असणार आहे. सबटाइप नंबर 11 पहा. 11th सम y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 इंटू एक्स रेस टू पॉवर 5/2 डिवाइड बाय 1 मायनस एक्स रेस टू पॉवर 5. कोणता फॉर्म्युला तुम्ही नोटीस कराल, हे पाहून कोणता फॉर्म्युला आपण नोटीस करेल याच्याबद्दल विचार करायचा. 2 tan थिटा डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर फॉर्मॅट वाटतं मला. मी आधी थोडंसं मॉडिफाय करून दाखवतो ना तुम्हाला. हे पहा y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 एक्स रेस टू पॉवर 5/2 ओके. दिस डिवाइड बाय 1 मायनस हे पहा एक्स रेस टू 5 याचा अर्थ काय माहिती का रे, एक्स रेस टू 5/2 याचा स्क्वेअर. असं हे मल्टिप्लाय कराल तर 2 कॅन्सल होऊन म्हणजे एक्स रेस टू 5 राहणार ना तो. म्हणजे हा वाटतोय तुम्हाला हा फॉर्मॅट 2 tan थिटा बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला वाटतोय आपल्याला तिथे ओके. मी फॉर्म्युला मेन्शन करतो इथे 2 tan थिटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan स्क्वेअर थिटा. हा असतो tan 2 थिटाचा फॉर्म्युला असतो. 2 tan थिटा बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा हा tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे ओके. म्हणजे हा बेसिकली tan 2 थिटाचा फॉर्म्युला असणार. सो मी काय करतो आता y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2. मी डायरेक्टली याला tan थिटा सबस्टिट्यूट करतोय. मी याला tan थिटा सबस्टिट्यूट करतो ओके. 1 मायनस दिस इज tan स्क्वेअर थिटा ओके. आणि जस्ट मी मेन्शन करतोय इथे मी मेन्शन करतोय की मी एक्स रेस टू 5/2 ला मी tan थिटा सबस्टिट्यूट केलेला आहे. याचा अर्थ मी थिटाला काय सबस्टिट्यूट केलेला आहे, थिटाला मी tan इनवर्स ऑफ एक्स रेस टू 5/2 हे असं मी मेन्शन करू शकतो, जस्ट रिप्रेझेंट केलं. तर आता पहा बरं y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ माहिती आपल्याला की हा काय बनतोय 2 tan थिटा बाय 1 मायनस tan स्क्वेअर हा काय बनतोय तर हा tan 2 थिटा बनेल अँड tan इनवर्स अँड tan इट विल गेट कॅन्सल हिअर ओके. So y can be written as 2 theta here. Okay, y ला मी काय लिहू शकतो, y can be written as 2 theta. Okay, that means y can be written as 2. What is theta? Theta value is nothing but tan inverse of x raised to 5/2. Theta value is actually tan inverse of x raised to 5/2 here. Okay, so we'll differentiate both these sides. So y derivative is dy by dx. Constant is in multiplication, so constant as it is. Okay, constant multiplication मध्ये असल्यामुळे कॉन्स्टंटला मी as it is मेन्शन करतो. जस्ट डू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x. कन्सिडर दिस एज डमी x. tan इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह इज 1/1 प्लस x स्क्वेअर. करेक्ट ना. सो tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर इंटू हा ऍक्च्युअल मध्ये x नाहीये. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह of that dummy x. So just multiply by derivative of dummy x. So value of dy by dx can be written as 2 divide by 1 plus हे बा हे 2 आणि 2 cancel. So 1 plus x raised to power 5 होईल इथे. 1 plus x raised to power 5 into x raised to n derivative is
n into x raised to n minus of 1. Okay, that means dy by dx is हे पहा 2 cancel. Okay, so न्यूमरेटर मध्ये 5 असणार, 5 डिवाइड बाय दिस इज 1 प्लस x raised to power 5. Okay, into हे पाल हा 2 इथे जाईल, 5 minus 2 is 3, that means x raised to power 3 by 2 असा बनेल. and x raised to 3 by 2, x raised to 3 by 2 च्या ऐवजी तुम्ही x root x पण मेन्शन करू शकता. x raised to x root x is nothing but x raised to 3 by 2. पहा तुम्ही x raised to power 1, root x means x raised to power half, so x raised to base same है, powers addition कराल 1 plus 1 by 2 that is equal to 3 by 2 here. Okay, so instead of x raised to 3 by 2 you can mention x root x असं मेन्शन करायचं असेल तरी पण चालेल. ओके, तर हा आपला आन्सर असणार आहे. 12th सबटाइप पाहाल आता, y is equal to cot inverse of 1 minus root x by 1 plus root x. तर आता हा फॉर्मॅट आहे. तर या फॉर्मॅट मध्ये आपण काय मॉडिफिकेशन करू शकतो विचार करायला पहा. जर का मी रूट एक्स ला अज्यूम करा की मी रूट एक्स ला फॉर एक्झाम्पल टॅन स्क्वेअर थिटा ठेवतोय. रॉंग सबस्टिट्यूशन ऍक्च्युअली, पण जस्ट असं आपण विचार करूया. रूट एक्स ला जर का मी टॅन स्क्वेअर ठेवला ना रे, तर हा काय बनतो माहिती का, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हा असा बनायला लागतो. ओके, सो 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा जर असतो कॉस 2 थिटा. म्हणजे क्वेश्चन काय बनेल माहिती का, कॉट इनवर्स ऑफ इथे बनेल कॉस 2 थिटा. पण कॉट इनवर्स आणि कॉस हे बेसिकली कॅन्सल तर होतच नाही, आणि काही मॉडिफिकेशन करून पण हे कॅन्सल करणं डिफिकल्ट आहे शेवटी. कारण की कॉसला आपण साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कॉस 2 थिटा कॅन बी रिटन ॲज साइन 90 मायनस 2 थिटा होऊ शकतं. हे इथे जर का साइन इनवर्स असला असेल तो कॅन्सल झाला असता. आपण भरपूर सम मध्ये असं केलेलं आहे. ओके, पण प्रॉब्लेम आहे की इथे कॉट इनवर्स आहे. तर कॉट इनवर्सच्या आतमध्ये एकतर कॉट असला पाहिजे नाही तर टॅन असला पाहिजे. कॉट इनवर्सच्या आतमध्ये जर का कॉट 2 थिटा असेल डायरेक्टली कॅन्सल होईल, किंवा टॅन असेल तरी पण चालेल. म्हणजे कॉट इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा जरी असला असता फॉर एक्झाम्पल. ओके, टॅनला मी कॉटच्या फॉर्म मध्ये मेन्शन केलं असतं नंतर. कसं पहा, कॉट इनवर्स ऑफ टॅन कॅन बी रिटन ॲज कॉट 90 मायनस थिटा असं मेन्शन करू शकतो आपण, आणि हे शेवटी कॅन्सल होऊ शकतं. तर मग प्रॉब्लेम इथे तुम्ही समजून घ्या की आपण इथे कॉस 2 थिटा आणू नाही शकत. म्हणजे हा जो सबस्टिट्यूशन आहे ना, रूट एक्सच्या जागी जर का मी टॅन स्क्वेअर थिटा सबस्टिट्यूट केला, ओके, डेफिनेटली तो सबस्टिट्यूशन रॉंग होऊन जाईल. तर पहा आता सेकंड सबस्टिट्यूशन आणखीन काही करू शकतो का पहा. मी जर का आता रूट एक्सला जर का मी टॅन थिटा सबस्टिट्यूट करत असेल, पहा काय, रूट एक्सला मी टॅन थिटा सबस्टिट्यूट करतो. याच्या आधी कोणतं सबस्टिट्यूशन केला होता माहिती का आपण, रूट एक्सला टॅन स्क्वेअर केला होता. म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर, जो की कॉस 2 थिटा बनला होता, ज्याच्याने की क्वेश्चन इतका रिझॉल्व्ह नव्हता होत, सिम्प्लिफाय नव्हता होत. ओके, तर आता मी रूट एक्सला जर का टॅन थिटा असं सबस्टिट्यूट करत असेल तर क्वेश्चन काय बनेल पहा, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 मायनस, हे पहा रूट एक्सला मी टॅन थिटा सबस्टिट्यूट करतोय. ओके, डिवाइड बाय 1 प्लस दिस इज टॅन थिटा. ठीक आहे, तर मी काय करतोय पहा, आतमध्ये टॅन आहे ना, सो मी प्रिफर करतोय की इथे टॅन इनवर्स असला पाहिजे. कॉट इनवर्सच्या ऐवजी टॅन इनवर्स असला पाहिजे. तर कॉट इनवर्सला जर का टॅन इनवर्स केला ना रे आपण, तर आतमधला जो काही गोष्ट असतो त्याला एक्झॅक्टली रेसिप्रोकल करायचा असतो. दॅट मीन्स 1 प्लस टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ टॅन थिटा, हे असं आपल्याला इथे रिप्रेझेंट करायला लागेल. ओके, आता पाहाल दिस 1 can be written as tan pi by 4 plus this is tan theta as it is, divide by 1 as it is minus of, okay, tan theta, coefficient of tan theta is nothing but 1 here ना. Okay, and that one can be written as tan pi by 4. तर पहा कोणता फॉर्मॅट पाहिल्यासारखं वाटतोय का, tan pi by 4 plus tan theta by 1 minus tan pi by 4 into tan theta, that means tan A plus tan B divide by 1 minus tan A tan B, tan A plus tan B by 1 minus tan A tan B. This is nothing but tan A plus B ना. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे tan of A plus B. ओके, tan A plus B काय असतो, तर tan A plus tan B divide by 1 minus of tan A into tan B. बरोबर. So tan A plus tan B by 1 minus tan A tan B हा tan A plus B चा फॉर्म्युला. So y is equal to tan inverse of this is nothing but tan A plus B. ओके, सो तो tan A plus B आहे, मेन्शन केला आपण तो. आता tan इनवर्स आणि tan कॅन्सल होईल, म्हणजे y is equal to काय बनेल, pi by 4 plus theta. ओके, that means derivative of y dy by dx, we know that constant derivative is 0 plus theta. What is theta? Theta काय आहे पहा बरं,
टॅन थिटा जर का रूट एक्स असेल तर थिटाला मी टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स असं मेन्शन करू शकतो ना. सो आता आपण डेरिव्हेटिव्ह इथे जर का केलं असेल, ओके, सो डेरिव्हेटिव्ह पाय बाय 4 इज 0. आता मला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल कोणाचा, तर थिटाचा. बट व्हॉट इज थिटा? थिटा इज टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स हियर. सो व्हॅल्यू ऑफ डी बाय डी एक्स इट कॅन बी रिटन ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स. याला जर का आपण डमी एक्स कन्सिडर करत असेल, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती ना आपल्याला, 1 बाय 1 प्लस एक्स चा स्क्वेअर. tan inverse x derivative 1 by 1 plus x चा square, but this is not x, this is dummy x, so just multiply by derivative of that dummy x. तर आन्सर काय होईल पहा फायनली, dy by dx is equal to 1 by हे पहा रूट x चा स्क्वेअर x असणार, so 1 plus x, ओके, into रूट x डेरिव्हेटिव्ह is 1 by 2 रूट x. तर हा आपला आन्सर असेल.